विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर शशिकांत लक्ष्मण भोज, वाणिज्य विभाग, SVKT कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय देवळाली काम, वाणिज्य विभागामार्फत मी आजच्या व्यवसाय व्यवस्थापन या विषयासंदर्भात हेनरी फेयॉल, F.W. टेलर आणि हेनरी मिंटजबर्ग यांनी जे काही व्यवस्थापन शास्त्रामध्ये योगदान दिलेलं आहे त्याच्याविषयी आपण हितगुज केलेली आहे आणि आज आपण करणारसुद्धा आहोत. हेनरी हिंटजबर्ग यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर साधारणपणे ती व्यक्तिरेखा कोणती आहे हे आपल्याला लक्षात यावं म्हणूनच या ठिकाणी त्यांची जी काही इमेज आहे फोटोग्राफमध्ये आपण घेतलेली आहे. हेनरी मिंटजबर्ग हे व्यवस्थापन भूमिका विचारधारेचे प्रणेते आहेत. अर्थात मॅनेजरियल रोल ॲप्रोच बाय प्रोफेसर हेनरी मिंटजबर्ग असं इंग्लिशमध्ये त्यांची ख्याती आहे. आपण गेल्या तासाला जे काही शिकलो आहोत त्याचा रेफरन्स टू कॉन्टॅक्ट आपल्याला यावा या दृष्टिकोनातून आपण रिकॅपमध्ये किंवा गेल्या तासाला आपण काय विचार केला याच्याविषयी थोडक्यात आढावा घेऊ. पीटर ड्रकर यांचा परिचय आपण करून घेतला. पीटर ड्रकर यांचे व्यवस्थापन क्षेत्रातील योगदान नेमकं काय आहे त्याचा देखील आपण विचार केला. उद्दिष्टाधीन व्यवस्थापन का गरजेचं आहे त्याचा अभ्यास आपण केला. व्यवस्थापकांची कार्यपद्धती नेमकी काय असते ते देखील आपण पाहिलं आणि अधिकारांचं विकेंद्रीकरण का गरजेचं आहे याचा सांगोपांग विचार आपण केला आणि इतर बाजू ज्या आहेत अभ्यासाच्या त्या देखील आपण अभ्यासलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण ज्या प्रमुख 3 मुद्द्यांवर विचार करणार आहोत त्याविषयी माहिती घेतल्यानंतर आजच्या सत्राची जी उद्दिष्टे आहेत अभ्यासाची त्या उद्दिष्टांकडे आपल्याला पाहावं लागणार आहे. प्राध्यापक हेनरी मिंटजबर्ग हे नेमके कोण आहेत, त्यांची शैक्षणिक वाटचाल काय आहे आणि एवढंच नव्हे तर त्यांचा जन्म कधी झाला, जन्मानंतर ते उच्च पदावर कसे पोचलेत या संदर्भात आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. माहिती का करून घ्यायची आहे? कारण हा एक जगविख्यात असा व्यवस्थापन विचारतज्ञ आहे आणि म्हणून त्यांचा परिचय करून घेणं हे आपलं कर्तव्य आहे. मिंटजबर्ग यांचे व्यवस्थापन क्षेत्रातील योगदान म्हणजे व्यवस्थापनाच्या क्षेत्रामध्ये त्यांनी काय योगदान दिलं. मूळचे ते मेकॅनिकल इंजिनियर आणि त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण त्यांनी व्यवस्थापनामध्ये केलेलं आहे आणि म्हणूनच व्यवस्थापन क्षेत्रातील त्यांचं योगदान हे अनुभवजन्य परिस्थितीवर आधारित आहे. ते कसं आहे त्याचा देखील आपल्याला विचार करायचा आहे. मिंटजबर्ग यांनी व्यवस्थापकाच्या कार्याविषयी काढलेले निष्कर्ष आपल्याला लक्षात घ्यायचे आहे. व्यवस्थापकाच्या कार्याविषयी बोलत असताना मिंटजबर्ग यांच्या मते व्यवस्थापक जे कार्य करतात ना ते कार्य म्हणजे त्यांची भूमिका आहे असं स्पष्ट मत हेनरी मिंटजबर्ग यांनी मांडलेलं आहे. आणि म्हणूनच व्यवस्थापकाच्या कार्याविषयी त्यांनी अभ्यास केल्यानंतर जे काही निष्कर्ष काढलेले आहेत हे निष्कर्ष कोणते आहेत याच्यावर आपल्याला नजर टाकावी लागेल, त्याचा अभ्यास करावा लागेल. व्यवस्थापकाच्या मुख्य भूमिकांचे वर्गीकरण अभ्यासणे. बघा, व्यवस्थापक जेव्हा काम करतो, काही व्यवस्थापकीय कार्य करतो, हेनरी मिंटजबर्ग यांच्या मतानुसार ते प्रत्येक कार्य ही भूमिका आहे असा त्याचा मतवाद होता आणि या मतवादाप्रमाणे त्यांनी जे काही भूमिकांचं वर्गीकरण केलेलं आहे ते आपल्याला अभ्यासायचे आहे. मुळात त्यांनी प्रमुख 3 भूमिकांमध्ये हे वर्गीकरण केलेलं आहे आणि पुढे जाऊन इतर भूमिका त्यासुद्धा त्यांनी लक्षात घेतलेल्या आहेत. अर्थात
या इतर भूमिका या प्रमुख 3 भूमिकांमध्ये समाविष्ट झालेल्या आपल्याला लक्षात येतील. अशा पद्धतीने अभ्यासाची उद्दिष्ट लक्षात घेतल्यानंतर उद्दिष्टांचा जो काही पहिला मुद्दा आहे त्यामध्ये प्राध्यापक हेनरी मिंटझबर्ग यांचा परिचय करून घेणे आणि त्या दृष्टिकोनातून प्राध्यापक हेनरी मिंटझबर्ग यांचा जन्म 2 सप्टेंबर 1939 मध्ये मॉन्ट्रियल, कॅनडा येथे झाला. प्राध्यापक हेनरी मिंटझबर्ग यांची शैक्षणिक कारकीर्द मोठी आहे. त्यांनी व्यावसायिक व्यूहरचनेवर 150 पेक्षा जास्त लेख लिहिले आणि 15 पुस्तकांचं लिखाण त्यांनी केलेलं आहे. आता 150 पेक्षा जास्त लेख आणि 15 पुस्तकं याचा विचार जर केला तर मेकॅनिकल इंजिनियर झाल्यानंतर त्यांनी व्यवस्थापन क्षेत्रातील पदव्युत्तर जी काही डिग्री घेतलेली आहे किंवा पदवी घेतली आहे, तर ही मास्टर डिग्री मिळवत असताना आणि मिळाल्यानंतर त्यांनी जे काही योगदान दिलं ते योगदान हे वाखाणण्याजोगं आहे असं आपल्याला लक्षात येईल. प्राध्यापक हेनरी मिंटझबर्ग यांनी व्यवस्थापनाच्या भूमिकांवर देखील प्रकाश टाकलेला आहे. मी अगोदरच सांगितलं की व्यवस्थापक कार्य करतो ते कार्य जे आहेत त्यालाच मिंटझबर्ग यांनी भूमिका असं म्हटलेलं आहे. त्यांनी त्याला इंग्लिशमध्ये रोल ॲप्रोच अशा पद्धतीचं नामकरण त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणूनच ज्या भूमिकांवर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे त्या भूमिकांचा देखील या निमित्ताने आपल्याला अभ्यास करायचा आहे. मिंटझबर्ग यांनी भूमिकांचा अभ्यास करत असताना अगदी शास्त्रशुद्ध आणि विचारात्मक अशा पद्धतीने तो अभ्यास करून या भूमिकांवर प्रकाश टाकलेला आपल्याला दिसून येतो. मुळात प्राध्यापक हेनरी मिंटझबर्ग हे मेकॅनिकल इंजिनियरचे पदवीधर आहेत आणि पदव्युत्तर पदवी त्यांनी व्यवस्थापन शास्त्रात केलेली आहे. म्हणजेच मास्टर डिग्री त्यांनी व्यवस्थापन शास्त्रात केलेली आहे आणि डिग्री मात्र त्यांची मेकॅनिकल इंजिनियरची आहे. एका बाजूला इंजिनियरची पदवी, दुसऱ्या बाजूला व्यवस्थापन शास्त्रात मिळवलेली पदव्युत्तर पदवी, या दोन्हीही क्षेत्रातला त्यांचा जो अनुभव आहे हा अनुभव निरीक्षण करण्यासाठी आणि वैचारिक पातळी उंचवण्यासाठी त्यांना तो अनुभव उपयोगी पडलेला आहे. त्यांनी बारीक विचार करून अशा पद्धतीने व्यवस्थापकाच्या भूमिकांवर प्रकाश टाकलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्या मागे कारण आहे अनुभव. प्राध्यापक हेनरी मिंटझबर्ग हे स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट सोसायटीचे सदस्य आहेत. अर्थात स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट याचा अर्थ व्यूहरचना व्यवस्थापन. आजच्या गुंतागुंतीच्या आणि ताण वाढवणाऱ्या वातावरणामध्ये स्ट्रॅटेजी किंवा व्यूहरचनात्मक व्यवस्थापन जर असेल तर आपण संभाव्य येणाऱ्या प्रश्नांवर, व्यावसायिक संकटांवर आपण मात करू शकतो आणि व्यवस्थापकीय क्षेत्रात तर स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट हे अत्यंत गरजेचं आहे. आणि अशा या स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट सोसायटीचे ते सदस्य आहेत असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. मिंटझबर्ग यांचे व्यवस्थापन क्षेत्रातील योगदान उद्दिष्टाचा दुसरा भाग. याच्यामध्ये मिंटझबर्ग यांनी 3 प्रकारे आपलं योगदान दाखवलेलं आहे. बाकीचं त्यांचं योगदान जे आहे ते मोठं तर आहेच, परंतु सिलेबसमध्ये दिलेल्या कंटेंटनुसार त्यांचं योगदान आपल्यासमोर मांडताना प्रामुख्याने 3 मुद्दे आपल्यासमोर येतात. ते म्हणजे व्यवस्थापकांच्या कार्याबाबत निष्कर्ष, दुसरं आहे व्यवस्थापकांच्या प्रमुख भूमिकांचे वर्गीकरण आणि व्यवस्थापकांच्या इतर
किंवा उपभूमिकांचे वर्गीकरण, अशा पद्धतीने या 3 भागामध्ये त्यांचं जे काही योगदान आहे, योगदान त्यांचं मोठं आहे, पुन्हा एकदा मी सांगतो. मात्र सिलॅबसमध्ये जे दिलेलं आहे त्या कंटेंटनुसार त्यांचं योगदान आपण विचारात घेतो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे लक्षात येईल की मिंटर्सबर्ग यांनी व्यवस्थापकाच्या कार्याविषयी काढलेले निष्कर्ष, म्हणजे जे काही योगदान दिलेलं आहे त्यातला पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे मिंटर्सबर्ग यांनी व्यवस्थापकाच्या कार्याविषयी काढलेले निष्कर्ष. आता हे निष्कर्ष कोणते आहेत, तर त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. प्राध्यापक मिंटर्सबर्ग यांनी व्यवस्थापकाच्या कार्यांनाच भूमिका किंवा रोल असे म्हटलेलं आहे. मी आपल्याला सुरुवातीलाच सांगितलं आहे की मिंटर्सबर्ग यांनी जी काही थेरी मांडलेली आहे, जो काही दृष्टिकोन मांडलेला आहे व्यवस्थापन शास्त्रामध्ये, तो व्यवस्थापक जे कार्य करतात ना, ते एक प्रकारची भूमिका रंगवतात किंवा भूमिका पार पाडतात. आणि म्हणून मिंटर्सबर्ग यांच्या शब्दात सांगायचं झालं तर व्यवस्थापकाच्या कार्यांनाच आपण भूमिका असं म्हणावं, असा त्यांचा त्या ठिकाणी विचार आहे. व्यवस्थापकीय भूमिका या साधन आहेत. मिंटर्सबर्ग यांच्या मतानुसार व्यवस्थापकीय भूमिका या साधन आहेत, कारण व्यवस्थापक अनेक प्रकारची व्यवस्थापकीय कार्य करत असताना त्याला अनेक इतरही कार्य पार पाडावे लागतात. म्हणजेच त्याला इतर भूमिका देखील पार पाडाव्या लागत असतात. आणि म्हणून व्यवस्थापकीय भूमिका हे उद्दिष्ट साधण्यासाठीचं एक साधन आहे, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. कर्तव्य, कर्म, कार्यभार या स्वरूपात देखील त्यांच्या भूमिका असतात आणि या भूमिका त्यांनी व्यवस्थितरित्या पार पाडायच्या असतात. कार्यात्मक आणि भूमिका दृष्टिकोन यात फरक नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. कार्यात्मक दृष्टिकोन हा कार्याविषयीचा आणि भूमिका दृष्टिकोन याच्यामध्ये फरक नाही आहे, असं त्यांचं मत होतं. कारण अगोदरच वापरलेलं वाक्य पुन्हा त्याचा पुनरुच्चार करतो, कार्यालाच भूमिका म्हटलेलं आहे. आणि म्हणूनच दृष्टिकोन, कार्यात्मक आणि भूमिका दृष्टिकोन याच्यामध्ये फरक नाही आहे, हे स्पष्ट होतं. व्यवस्थापकांना मिळालेल्या अधिकारपदामुळे संघटनेतील आंतरव्यक्ती संबंध निर्माण होतात. बघा, व्यवस्थापक जेव्हा अधिकारपद त्यांना मिळतं किंवा ते उपभोगतात, त्यावेळेस त्या अधिकारपदामुळे त्यांना संघटनेमध्ये एक विशिष्ट स्थान प्राप्त होतं आणि या स्थानाच्या अधिकारपदाखाली ते अनेक व्यक्तींशी संबंध प्रस्थापित करत असतात. मग त्या ठिकाणी भागधारक असतील, ग्राहक असतील, म्हणजेच संघटनाबाह्य संबंध निर्माण करण्यासाठी अशा अधिकारपदांमुळे त्याला चांगला फायदा होतो किंवा त्याला प्रभावीपणे आपलं कर्म पूर्ण करता येतं, आपला कार्यभार व्यवस्थितरित्या सांभाळता येतो. आणि त्यामुळेच या ठिकाणी जे काही अधिकारपद मिळालेलं आहे त्या अधिकारपदाला त्या ठिकाणी महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हेनरी मिंटर्सबर्ग यांनी व्यवस्थापकाच्या ज्या काही भूमिका सांगितलेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने व्यक्तिसापेक्ष किंवा आंतरव्यक्ती भूमिका, माहिती अधिकाऱ्याची भूमिका, निर्णय घेण्याची भूमिका किंवा निर्णायक ज्याला आपल्याला म्हणता येईल, या भूमिका त्याला पार पाडाव्या लागतात. परंतु या 3 प्रमुख भूमिकांचं उपभूमिकांमध्ये वर्गीकरण त्यांनी केलेलं आहे. म्हणजेच या प्रमुख 3 भूमिका ज्या आहेत त्या पार पाडत असताना इतर देखील भूमिका त्यांना पूर्ण कराव्या लागतात. मग व्यक्तिसापेक्ष किंवा आंतरव्यक्ती भूमिका पार पाडत असताना त्यांना नेमकं काय करावं लागतं, तर नामधारी पुढारी जो असतो त्याची जी भूमिका असते ती पार पाडावी लागते. आणि ही भूमिका पार पाडत असताना एखादा जो पुढारी असतो त्याच्या कर्तव्य भागाची जी वैशिष्ट्ये आहेत त्यातली बरीचशी वैशिष्ट्य त्या ठिकाणी व्यवस्थापकाला अंगीकृत करावी लागतात आणि त्या पद्धतीने भूमिका पूर्ण करावी लागते. व्यवस्थापकीय नेत्याची त्याला भूमिका पार पाडावी लागते.
आता व्यवस्थापकीय पद असल्याकारणाने अनेक व्यक्तींचा संबंध त्यांच्याशी येतो आणि म्हणून आंतरव्यक्ती संबंध प्रस्थापित करण्यासाठी हे नेता जो आहे तो फार महत्त्वाची त्या ठिकाणी जागा किंवा पद तो त्या ठिकाणी उपभोगत असतो आणि त्या निमित्ताने त्याला आंतरव्यक्ती संबंध त्या संदर्भाची जी काही भूमिका आहेत ती त्याला साकार करावी लागत असते. संपर्क अधिकारीची भूमिका. आता संपर्क अधिकारीची भूमिका म्हटल्यानंतर संपर्क कोणाशी साधणार? व्यक्तींशी साधावा लागतो आणि म्हणून या पहिल्याच प्रमुख भूमिकेमध्ये संपर्क अधिकारी भूमिका ही आलेली आहे. आणि म्हणून आपण उपभूमिका जेव्हा प्रमुख भूमिकेशी जोडतो ना तेव्हा व्यक्तिसापेक्ष किंवा आंतरव्यक्ती भूमिका साकार करत असताना पुढारी म्हटल्यानंतर समोर व्यक्ती येतात, अनुयायी येतातच. व्यवस्थापकीय नेता म्हटल्यानंतर अनुयायी येतातच आणि त्याचबरोबर संपर्क अधिकारी म्हटल्यानंतर व्यक्तींचा जो काही समूह आहे या प्रत्येक समूहाशी संपर्क त्याला साधावा लागतो आणि म्हणून संपर्क अधिकाऱ्याची भूमिकासुद्धा त्याला पूर्ण करावी लागत असते. आपण प्रमुख भूमिकेचं दुसरं जे काही त्या ठिकाणी विचारसत्र आहे त्याचा विचार करूया. माहिती अधिकारीची भूमिका. आता उपभूमिकेमध्ये प्रत्येक वेळेस माहितीशी संबंधित त्याची भूमिका असेल हे आपल्याला जाणवतं. त्यामध्ये माहिती संकलन करता. व्यवसाय करण्यासाठी आणि उच्च व्यवस्थापनाला अनेक प्रकारचे निर्णय घ्यायचे असतात आणि अशा निर्णयांसाठी माहिती ही गरजेची असते. आज आपण आधुनिक जगामध्ये वावरतो आहोत आणि डेटा किंवा माहिती याला किती महत्त्वाचं स्थान आहे. सगळं जग हे डेटाच्या आकाखाली फिरतं आहे किंवा आकाच्या बाजूने ते फिरतं आहे असं आपल्याला लक्षात येईल. आणि म्हणून डेटा किंवा माहितीला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि माहिती अधिकाऱ्याची भूमिका साकार करत असताना त्याला माहिती संकलनकर्त्याची भूमिका पार पाडावी लागते. आता संकलित केलेली माहिती कोणाला तरी आवश्यक असते आणि ही माहिती कोणाकोणाला आवश्यक आहे त्या अधिकृत व्यक्तींना त्या माहितीचा पुरवठा करून देणं ही भूमिका देखील व्यवस्थापकाला पूर्ण करावी लागते. मग कोणाला माहिती आवश्यक असते? उच्च व्यवस्थापनाला निर्णय घेण्यासाठी माहितीची आवश्यकता असते. सभासद किंवा भागधारक हे कंपनीचे खरोखर मालक असतात. यांना कुतूहल असतं की आपल्या कंपनीचं स्टेटस काय आहे, आपल्या कंपनीचा कारभार कसा आहे, आर्थिक परिस्थिती कशी आहे याच्याबद्दल कुतूहल असतं आणि ते या निमित्ताने त्यांनी जर माहिती मागितली तर माहितीचा पुरवठा करणं हे क्रमप्राप्ती असतं. व्यवसायाचा प्रवक्ता या नात्याने त्याला अनेक व्यक्तींशी, संघटनांशी व्यवसायाची भूमिका मांडावी लागत असते आणि ही भूमिका मांडत असताना त्याच्याकडे माहितीचा संग्रह असणं गरजेचं आहे. त्याला जर परिपूर्ण माहिती असेल तरच तो ठामपणे प्रवक्त्याची भूमिका पार पाडू शकतो आणि म्हणून माहितीशी रिलेटेड ज्या काही उपभूमिका आहे त्या सगळ्या प्रमुख भूमिकेशी जोडलेल्या आहेत आणि ब्ल्यू कलर्ड शेडमध्ये आपल्याला हे चित्रामध्ये दिसतं आहे. तिसरा जो काही भूमिकेचा महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे निर्णय घेण्याची भूमिका. आता व्यवस्थापकाला निर्णय घेण्याचं कार्य पूर्ण करावं लागतं. आता कार्य म्हणजे भूमिका असं हेनरी मिंटसबर्ग यांचं म्हणणं आहे आणि म्हणूनच निर्णय घेण्याची भूमिका बजावत असताना कोणत्या स्वरूपात निर्णय घ्यायचे आहेत, ते कुठे कसे घ्यायचे आहेत याविषयीची त्याला भूमिका पार पाडावी लागत असते. मग त्यामध्ये उद्योजकाची भूमिका. मिंटसबर्ग यांच्या मतानुसार एखादा व्यवस्थापक एखाद्या उद्योजकाप्रमाणे आकस्मित निर्णय घेणं त्याला भाग पडत असतं आणि घेतलेले निर्णय हे जबाबदारीने घेतले जात असतात आणि त्या निर्णयांची जी परिणिती आहे ती काय होईल हे मनात ठेवून असे निर्णय घेतले जात असतात. निर्णय घेताना शास्त्रोक्त पद्धतीचा वापर हा अपेक्षित असतो. ही गोष्ट या ठिकाणी नव्याने सांगायला नको.
समायोजकाची भूमिका. अनेक व्यक्ती आणि साधनं यांचं समायोजन व्यवस्थापकाला करावं लागतं आणि समायोजन यालाच इंग्लिशमध्ये ॲडजस्टमेंट असं म्हटलेलं आहे. आणि ही ॲडजस्टमेंट व्यवस्थितरित्या जर झाली तर व्यावसायिक कृतींची गती आणि दर्जा हा उच्च कोटीला पोहोचतो. आणि म्हणून समायोजकाची भूमिका ही अनन्यसाधारण महत्त्वाची आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. नंतर सामग्री उपलब्ध करता. बघा, व्यवसाय करायचा आहे, या व्यवसायाचं व्यवस्थापन करायचं आहे आणि हे व्यवस्थापकाला आपल्या हाताखालील व्यक्तींच्या माध्यमातून करायचं आहे. आपण टॉपिकच्या सुरुवातीलाच असं सांगितलं होतं की व्यवस्थापन म्हणजे काय? व्यवस्थापन म्हणजे इतरांकडून आणि इतरांसमवेत काम करून घेण्याचं ते एक शास्त्र आहे, ती एक कला आहे आणि तो एक व्यवसाय आहे. अर्थात व्यवसायाच्या दिशेने वाटचाल ही व्यवस्थापन क्षेत्राची आहे असं आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगावं लागेल. आणि म्हणून काम करत असताना व्यक्तींना सामग्री आवश्यक असते, साधनं आवश्यक असतात. साधनं आणि सामग्री वेळच्यावेळी उपलब्ध करून देण्याचं काम किंवा भूमिका किंवा कार्य हे व्यवस्थापकाला करावं लागतं. आणि म्हणून सामग्री उपलब्ध करता अशा पद्धतीने ही भूमिका त्याला पार पाडावी लागते. मध्यस्थाची भूमिका. व्यवस्थापकाला अनेक व्यक्ती संघटनांशी संपर्कात राहावं लागतं आणि त्यांच्याविषयीचे मूलभूत निर्णय किंवा त्यांचा ज्याच्यात रस आहे असे निर्णयसुद्धा व्यवस्थापकाला घ्यावे लागतात. आणि म्हणून भागधारक त्यांचा इंटरेस्ट हा वेगळा असतो, कर्मचाऱ्यांचा वेगळा असतो, पुरवठादारांचा वेगळा असतो. अशा अनेक जे काही फेजेस किंवा घटक आहेत, या प्रत्येक घटकाला समोर ठेवून आणि दुसऱ्या बाजूला प्रशासन यांच्यामध्ये दुवा ही भूमिका किंवा मध्यस्थाची भूमिका या व्यवस्थापकाला पार पाडावी लागत असते. हेनरी मिंटझबर्ग यांनी अशा पद्धतीने सूत्रबद्ध पद्धतीने अगदी बारीक सारीक विचार करून व्यवस्थापकाच्या भूमिकांचं वर्गीकरण केलेलं आहे हे आपल्याला लक्षात येतं. विद्यार्थी मित्रांनो, मिंटझबर्ग यांनी व्यवस्थापकाच्या कार्याविषयी काढलेले जे काही निष्कर्ष आहे ते निष्कर्षसुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात घेतलेले आहे. पण आपण काय ऐकलं आणि काय ध्यानात राहिलं याचं विचारमंथन, चिंतन मनन करणं गरजेचं आहे. यासाठी आपल्याला गृहपाठ किंवा स्टुडंट असाइनमेंट म्हणून 2 प्रश्न या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि या प्रश्नांचा आजच्या सत्रामध्ये जी काही चर्चा झाली या चर्चेशी सांजोड करून आणि चांगल्या पद्धतीने आपण हे उत्तर चिंतन मननामध्ये आणायचं आहे. मिंटझबर्ग यांनी व्यवस्थापकाच्या कार्याविषयी काढलेले निष्कर्ष थोडक्यात विशद करा. दुसरा प्रश्न जो आहे तो व्यवस्थापकाच्या भूमिकांचे वर्गीकरण सविस्तर स्पष्ट करा. विद्यार्थ्यांनो, व्यवस्थापकाच्या कार्याविषयी काढलेले निष्कर्ष आणि व्यवस्थापकाच्या भूमिकांचे वर्गीकरण सविस्तरपणे स्पष्ट करणे हाच आपल्या आजच्या सेशनचा किंवा सत्राचा प्रमुख उद्देश होता आणि म्हणून त्याच्यावरच आपण सविस्तर अशी चर्चा केलेली आहे. आणि म्हणून या 2 प्रश्नांना आपण आपल्या विचारधारेमध्ये ठेवून आणि चांगल्या पद्धतीने आपण याचा अभ्यास करायचा आहे आणि त्याचा विचार करायचा आहे. आजच्या सत्रामध्ये आपण काय नेमकं लक्षात घेतलं आहे याचा पुनर्विचार करणं, अर्थात सारांश रूपाने त्याचा आढावा घेणं हे आपल्याला
क्रमप्राप्य ठरतात. विद्यार्थ्यांनो, व्यवस्थापन भूमिका विचारधारा मांडण्याचे श्रेय प्राध्यापक हेनरी मिंटसबर्ग यांना दिले जाते. मिंटसबर्ग यांनी व्यवस्थापनाच्या 5 क्रियांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला. आता या 5 क्रिया म्हणजे 5 कार्य, आणि मग हे 5 कार्य यांनाच मिंटसबर्ग यांनी भूमिका असा शब्दप्रयोग वापरलेला आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी ती 5 कार्य कोणती आहेत त्याचा उल्लेख करणं आवश्यक आहे. ह्या 5 कार्यांमध्ये व्यवस्थापक हा परंपरागत वर्गीकरण, जसे नियोजन, नियंत्रण, संघटन, निर्देशन व नियंत्रण किंवा नियंत्रणाच्या आधारावर व्यवस्थापकीय कार्याचे निष्पादन करीत असतो. निष्पादन करीत नसतो, तर त्याच्या मते व्यवस्थापक 10 प्रकारच्या भूमिका पूर्ण करीत असतो. मिंटसबर्ग यांच्या मतानुसार केवळ 5 कार्यच तो करतो असं नाही, तर त्याला 10 प्रकारच्या भूमिका, म्हणजे एक प्रकारे भूमिका म्हणजे कार्य असं आपण अगोदर स्पष्ट केलेलं आहे. तर 10 प्रकारच्या भूमिका त्याला पूर्ण कराव्या लागत असतात, असं आपल्याला थोडक्यात या ठिकाणी सांगता येईल. ही विचारधारा व्यवस्थापक प्रत्यक्षात कोणती कार्य करतात या मुद्द्यावर प्रकाश पाडते. आता कार्य आणि भूमिका यांचा संबंध जोडलेला आहे. कार्य म्हणजेच भूमिका आणि भूमिका म्हणजेच कार्य, आणि म्हणूनच या ठिकाणी जे काही मुद्दे आहेत त्या मुद्द्यांचा सांगोपांग विचार केल्यानंतर आपण या मतापर्यंत पोहोचतो की ही विचारधारा व्यवस्थापक प्रत्यक्षात कोणती कार्य करतात या मुद्द्यावर ही विचारधारा प्रकाश पाडते. आणि म्हणूनच या विचारधारेला क्रिया विचारधारा अर्थात मॅनेजरियल रोल ॲप्रोच असे देखील म्हणतात. तर आजच्या सेशनमध्ये आपण जे काही लक्षात घेतलेलं आहे त्याला अनुसरून जे काही प्रश्न आपल्याला देण्यात आलेले आहे त्या प्रश्नांचा आपण सांगोपांग विचार करून ते आपल्या विचार मनामध्ये रुंदीकृत करायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या सेशनमध्ये आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे याचा विचार होणं आवश्यक आहे. आणि पुढच्या सत्रातील आपला सेशन अजेंडा कोणत्या स्वरूपाचा असेल याविषयीचं कुतूहल आपण लगेच दूर करतो आहोत, आणि ते म्हणजे व्यवसाय नियोजन. तुमचा सिलेबसप्रमाणे जो काही पहिला टॉपिक आहे तो या ठिकाणी संपतोय, आणि पुढच्या सत्रामध्ये आपण व्यवसाय नियोजन याचा विचार करतो आहोत. मग नेमकं व्यवसाय नियोजनाबद्दल काय आहे, त्याचा अर्थ काय आहे? नियोजन म्हणजे काय करायचं, कोणी करायचं, कोणासाठी करायचं, केव्हा करायचं आणि कोणाकडनं करून घ्यायचं, या सगळ्या प्रश्नांची गोळाबेरीज म्हणजे नियोजन आहे असं आपल्याला म्हटलं तर वावगं होणार नाही. विद्यार्थ्यांनो, व्यवसाय नियोजनालाच इंग्लिशमध्ये बिझनेस प्लॅनिंग असं म्हटलेलं आहे. प्लॅनिंग इज नथिंग बट ए सेट ऑफ फंक्शन्स or a set of answers of questions. Which are these questions? What to do, when to do, how much to do, from when to do. When we accumulate answers of all these questions, then is equal to business planning. थोडक्यात नियोजनामध्ये जे काही वेगवेगळे निर्णय किंवा प्रश्न असतात, या प्रश्नांची गोळाबेरीज, काय करायचं, कोणी करायचं, कोणासाठी करायचं आणि कुठे करायचं, या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांची गोळाबेरीज म्हणजे नियोजन. आणि हे सगळे प्रश्न जर व्यवसायासंदर्भात असतील तर त्याला व्यवसाय नियोजन असं आपण म्हणू किंवा बिझनेस प्लॅनिंग असं म्हणू. विद्यार्थ्यांनो, या व्यवसाय नियोजन या टॉपिकमध्ये नेमकं आपल्याला काय शिकायचं आहे, तर त्याची एक झलक म्हणून आपल्याला सांगता येईल की व्यवसाय नियोजनाची प्रस्तावना आपल्याला ओळख करून घ्यायची आहे. हे नियोजन कार्य काय आहे त्याची ओळख करून घेतल्यानंतर नियोजनाची परिभाषा काय आहे, कारण बऱ्याच वेळा
आपल्याला अर्थ सांगता येत नाही आणि अर्थ सांगण्याची क्षमता व्यक्तीमध्ये निर्माण होते परिभाषांचा अभ्यास केल्यानंतर. परिभाषा म्हणजे व्याख्या आणि म्हणून व्यवसाय नियोजनाची व्याख्या आपल्याला लक्षात घ्यायची आहे, त्याचा अर्थ लक्षात घ्यायचा आहे आणि नियोजनाची प्रमुख वैशिष्ट्ये विचारात घ्यायची आहे. कारण ही वैशिष्ट्ये लक्षात घेतल्यानंतर नियोजनाचं अंतर आणि बाह्य रूप कशा स्वरूपाचं असू शकतं याची कल्पना यायला सुरुवात होते. म्हणून वैशिष्ट्ये आपल्याला विचारात घ्यावे लागतात. त्यानंतर नियोजनाचे स्वरूप अभ्यासणे आणि शेवटी नियोजन प्रक्रियेतील जे टप्पे आहेत या टप्प्यांचा सांगोपांग विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ज्या विषयावर चर्चा केलेली आहे, हेनरी मिंटझबर्ग यांचा जीवनकाल आणि त्यांनी दिलेले व्यवस्थापन क्षेत्रातील योगदान, त्याचबरोबर हेनरी फयोल आणि F.W. टेलर यांचं योगदान हे आत्तापर्यंत आपण पाहिलेलं आहे. पण पुढच्या तासाला आपल्याला या ठिकाणी नियोजन म्हणजे काय, कारण प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये नियोजन हे अत्यंत गरजेचं असतं आणि हे नियोजन जर व्यवस्थित झालं तर व्यक्ती विकास करते आणि नियोजन फसलं तर व्यक्ती ही वैफल्यग्रस्त होते आणि ज्या व्यवसायात ती काम करते त्या व्यवसायाला प्रचंड तोटे येतात. आणि जर नियोजन 100% खरं ठरलं तर नक्कीच व्यवसाय हा प्रगतीपथावर येतो, अधिकाधिक नफा कमवतो आणि त्या व्यवसायातील व्यक्तींचं जे काही समाधान आहे, हे समाधान त्याचा आलेख हा उच्च बाजूने मार्गक्रमण करीत असतो असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. विद्यार्थ्यांनो, आजच्या सेशनमध्ये आपण या ठिकाणीच थांबू. आपण सगळ्यांनी अगदी व्यवस्थितरित्या दिलेल्या कंटेंटचा अभ्यास करायचा आहे आणि ग्रुपबरोबर आपण वैयक्तिकरित्यासुद्धा चिंतन मनन करून आणि या ठिकाणी आपला स्वतःचा देखील विकास करायचा आहे. एवढं सांगून या ठिकाणी मी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आजचं जे काय आपलं सत्र आहे हे या ठिकाणी संपुष्टात आलेलं आहे. पुढच्या सत्रासाठी तुमची वाट पाहत आहे. तेव्हा आपण जेव्हा आपल्याला कळवलं जाईल त्यावेळेस आपण सगळ्यांनी या सत्रासाठी उपस्थित राहावं अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.